मालवाहतूक करणारे शेकडो ट्रक डिझेल अभावी जळगावमध्ये अडकले। ट्रान्सपोर्ट नगरासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तब्बल 350हून अधिक ट्रक जागेवरती। नंदुरबारमध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई, त्या पार्श्वभूमीवरती बॉटल आणि ड्रममध्ये पेट्रोल डिझेल विक्रीवरती बंदी, इंधन साठवणूक करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा। पेट्रोल साठा असताना पेट्रोल विक्री न करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवरती देखील कारवाई होणार। पेट्रोल किंवा डिझेलचे भावामध्ये वाढ होणार अशी काही पण सूचना नाही आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की अशी आपल्याकडे एक्स्ट्रा पेट्रोल आणि डिझेल आपण घेतलं की दुसऱ्यांसाठी ती टंचाई निर्माण होते आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येते। थोडासा जे आवकचे इश्यूज होते, आपली आज सकाळी ऑइल मार्केटिंग कंपनी सोबत आमचे सेल्स ऑफिसर सोबत बैठक झाली आहे। जिथे जिथे सप्लायचे इश्यूज आहेत 1-2 कंपनीमध्ये, त्याला पण आम्ही स्ट्रीमलाईन करत आहोत। बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा, आमदार श्वेता महाले यांनी घेतली पेट्रोल पंप चालक आणि अधिकाऱ्यांची बैठक। जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सर्वाधिक इंधन टंचाईची झळ, इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना कडक इशारा। अहिल्यानगरमध्ये खरीप पूर्व मशागतीला सुरुवात, मात्र डिझेल अभावी आता अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीचा आधार घ्यावा लागतोय। डिझेल अभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स हे बंद झालेत। वाशिममध्ये 7व्या दिवशीच्या मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांची डिझेल मिळवण्यासाठी धडपड। काही पेट्रोल पंपावरती डिझेल मिळावं यासाठी जत्रेचं स्वरूप। सर्वच पेट्रोल पंपावरती डिझेलचा तुटवडा आहे। डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। डिझेल मिळावं यासाठी शेतकरी पेट्रोल पंपावरती रात्र काढताना जागून दिसतायत। कॅनच्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत, तर डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहन चालक हैराण झाले। परभणी जिल्ह्यात सलग 6व्या दिवशी डिझेल टंचाई, पेट्रोल पंपासमोर वाहनांच्या रांगा, कॅनसह ग्राहक डिझेल मिळावं यासाठी रांगेत। सरकारनं डिझेल टंचाईवरती तोडगा काढावा, अन्यथा शेती करणं अवघड आहे, शेतकऱ्यांची व्यथा। आधीच अडचणीत असलेला शेतकरी आता डिझेल मिळत नसल्यानं संकटात सापडलाय। मात्र सरकार अतिरिक्त डिझेल खरेदी झाल्याचं सांगून जबाबदारी झटकतोय। आमदार अंबादास दानवेंची टीका, शेतकऱ्यांना 24 तास रांगेत उभं करून सरकारला कोणता असुरी आनंद मिळतो, असाही सवाल विचारलाय। विदर्भात उष्णतेची लाट आजही कायम आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक तापमान, ब्रह्मपुरीमध्ये काल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।